स्थान जगात कुठेही नाही, कुठेही नाही। मग आता आपण मुलींचा सन्मान करायचा, मुलगीच वारसा बनायची। ही बघा आमची अक्षता आलती संतोषची, ती काय तिने मला व्हिडिओ पाठवला काल, दांडा चालवायली ती, दांडा भातुकली खेळायला दांडा चालवायली। आता मला बघून असंच होईल ना, ते दांडा चालवायली। मला पोलीस अधिकारी बनवा, शिकवा, पोरी कामाला लावा, सारखं त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या हातामध्ये ताकद द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा। बघा आपल्या पोरी कशा वंशाच्या दिवा बनल्याशिवाय राहणार नाही। आणि पोरगी सुधारली की पोराला सुधरवते पुन्हा आपोआप, बरोबर आहे की नाही? आई जर शिकली असेल तर लेकराला शिकवते, चांगलं करते। एक स्त्री शिकली तर समाज शिकतो, एक स्त्री मोठी झाली तर समाज मोठा होतो। आज मला आनंद आहे, असे वारकरी संप्रदायात येणारे लोक, काम करणारे लोक। काल एका गोविंद म्हणून आमचा कार्यकर्ता नाशिकला, त्यांनी मोठं वारकरी भवन बांधलं, त्याचं उद्घाटन होतं। माझ्या आजूबाजूच्या लोकांनी, मला असं वाटतं की जेवढं शक्य आहे तेवढं ह्या सामाजिक विषयांना घेऊन काम करावं। तंबाखू सारखं व्यसन सोडावण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करते, नेहमी मागे भगवानगडावर एवढा ढीग, सगळ्यांना मला काढा खिशातल्या पुड्यान टाका। मरतात कॅन्सर होऊन होऊन लोक, कशाला ते घाणेरडं। आता सगळ्यांनी जाऊन घरातल्या पुड्या काढून टाका, पुन्हा मला काही नवरा अंगावर आला ताईला सांगेन म्हणायचं। ह्या अशा व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे। व्यसनाने डोकं खराब होतं, व्यसन करून करून मग लवकर पैसा मिळा वाटतो, लवकर पैसा मिळवून मग मस्ती येते, कारण मेहनत नाही केलेल्या पैशानी मस्ती येत असते, घामाच्या पैशाची मस्ती येत नाही। व्यसनाधीन झालं की मग डोकं नाही चालत, मग गुन्हेगार कडे माणूस जातो। या डोंगर कपाऱ्यामध्ये वामन भाऊनी आणि भगवान बाबांनी हे जे सप्ते लावून दिलेत, हे नारळ जे दिले, जे नारळ आपले महंत घेतात दोन्ही गडावरचे आणि तिथे सप्ते करतात, तिथे येऊन कीर्तन करतात, ही परंपरा एवढ्या वर्ष जुनी ही कशासाठी होती? डोंगरातल्या लोकांना खायला नाही मिळालं तर त्यांचे नीतिमत्ता ढोळणे, त्यांनी शिकावं, कुठे दरोडे घालू, कुठे काही करू, असं करू नये, ही तळमळ लोकांमध्ये होती। कारण त्या काळात कुठे रोजगार नव्हता, अडचणी निर्माण व्हायच्या। त्यामुळे ते शिकवण आताच्या काळात गरज आहे का? आता गाड्या आहेत, शिक्षण आहे, सगळं आहे। थोडं कमीत भागवायची सवय लागली ना, माणूस सुखी राहतो। मला आता मी म्हणलं नाही मला हेच व्हायचंय, राष्ट्रपती व्हायचंय अमेरिकेचा, तर मी दुःखीच होईल ना। जे आपण आहोत त्याच्यात भागवलं तर आनंदी राहतो माणूस। आणि मोठे मोठे स्वप्न पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या म्हणून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही, इतिहास झाला साक्षी। स्वतःच्या जीवावर